नक्कीच सर. मेट्रो सिटीजमध्ये तर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे परवडणाऱ्या घरांसाठी. मात्र 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुद्धा परवडणाऱ्या घरांसाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्या सरकारनं काम हाती घेतलेलं आहे. तर ते नेमकं कसं आणि ती योजना नेमकी प्रत्यक्षात कसा विचार त्यातनं सुरू झाला, संकल्पना कशी आली आणि कशासाठी म्हणजे कशा प्रकारे ते नेमकं काम सुरू आहे? आम्ही बेसिकली मी तुम्हाला सांगितलं तसं कसं आहे की पूर्वी म्हाडा म्हणजे एक FSI द्यायचा, ज्या ठिकाणी समजा एक 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तर 10,000 स्क्वेअर फूटचंच बांधकाम मिळायचं, त्याच्यामुळे लिमिटेड घरं व्हायची. आता आम्ही ह्याच्यामध्ये प्रीमियम घेऊन वी गिव्ह 3-4 FSI देतो, ज्याच्यामुळे मॅक्झिमम घरं उपलब्ध होतात. आणि म्हणजे समजा एखाद्या प्लॉटमध्ये जर अगोदर 25 घरं असतील तर तो FSI 4 झाला तर ॲटोमॅटिकली त्याला 100 घरं तिकडे मिळतात. आणि आणि त्याच्यामध्ये कसं आहे की सेल कॉम्पोनंट पण वाढतो आणि त्याच्यामुळे प्रीमियम पण जे विकासक असतात ते भरतात. आणि त्याच्यामुळे नक्कीच जे जास्तीत जास्त लोकांना अफोर्डेबल हाऊसेस आहेत ते मिळायचं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की जे 10 लाखाच्या वरचे पॉप्युलेट घरं आहे जे गाव आहेत तिकडे आम्ही काय केलं आहे की 20% इन्क्लुझिव्ह, म्हणजे 4,000 स्क्वेअर मीटरच्या वरती ज्या याच्यावर काम होते त्या ठिकाणी त्याला आम्ही FSI हे देतो आणि त्याच्याकडून 20% इन्क्लुझिव्ह म्हणजे 20% त्याने जे काय बांधकाम करेल त्याच्यातलं आम्हाला दिलं पाहिजे, जे विच म्हाडा विल सेल आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये ते सगळ्यांना दिलं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आज पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा ठिकाणी अनेक त्याच्या माध्यमातून आम्हाला आज जो आमचा आकडा एकदम जो आज 27,000 वगैरे जो झाला आहे म्हाडाच्या ड्रॉचा, त्याच्या मागचंच आहे की वी हॅव कलेक्टेड लॉट ऑफ इन्क्लुझिव्ह हाऊसेस आणि त्याचे आम्ही ड्रॉ केलेले आहेत. आत्ताच मी 3 महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रॉ केला, त्यांना नाशिकचा ड्रॉ केला, अशा अनेक ठिकाणी आम्ही ड्रॉ करून त्या माध्यमातून मॅक्झिमम जे काही हाऊसेस म्हणजे स्टॉक आमच्याकडे होतो आहे त्याचा आम्ही ड्रॉ करतो आहे. आणि या इन्क्लुझिव्ह हाऊसिंगच्या माध्यमातून आमच्याकडे चांगला स्टॉक आहे. आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकांना मोठ्या स्कीम करा म्हणून हे करतो आहे, रिक्वेस्ट करतो, ज्याच्या माध्यमातून आमच्याकडे इन्क्लुझिव्ह स्टॉक येईल आणि त्या इन्क्लुझिव्ह स्टॉकच्या माध्यमातून आम्ही लोकांना अफोर्डेबल घरं देऊ शकू. यालाच म्हणजे याच प्रश्नाला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही माडा म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे माडा हे समीकरण होतं ते कुठेतरी आता बदललं आहे. कारण सोलापूरचा उल्लेख केला तुम्ही, लातूरमध्ये देखील माडाची घरं आहेत. इतकंच नाही तर आता तुम्ही नागपूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस ड्रॉ आम्ही केला बरोबर त्याच्यामध्ये अंबाजोगाई होतं, लातूर होतं, छत्रपती संभाजीनगर होतं, जालना होतं, सगळीकडच्या आम्ही स्कीम म्हणजे मला आनंद आहे की या स्कीम माझ्या अगोदर सुरू झाल्या, तोगीच मी माझं हे नाही करणार, बट वी कम्प्लिटेड इट इन अ व्हेरी म्हणजे मी जॉईन झाल्याबरोबर रिव्ह्यू घेऊन सगळ्या स्कीम त्यांना टार्गेट देऊन कंप्लीट केला. आत्ताही आम्ही एक नवीन स्कीम छत्रपती संभाजीनगरमध्ये अनाऊन्स केली आहे, आम्ही लातूरमध्ये अनाऊन्स करतो आहे, अंबेजोगाईमध्ये करतो आहे, अशा अनेक ठिकाणी आम्ही जिकडे अफोर्डेबल हाऊसिंगची रिक्वायरमेंट आहे तिकडे आम्ही करतो आहे. म्हणजे माझा उद्देश